हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघूयात माझ्या दादाचं लग्नाचं व्लॉग तर ऑलरेडी मी टाकून झालं आहे, अपलोड केलं आहे मी. आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला बघायचं आहे दादाच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा, माझ्या फॅमिलीमधला एन्जॉय आणि आमचा नाईट आऊट. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, छान आहे. मस्त मस्त डायलॉग्स आहेत, वेडेपणा आहे, मस्ती आहे, भक्ती आहे. त्यामुळे आजचा जो व्लॉग आहे तो पूर्ण बघा. आणि जर का तुम्हाला माझा व्लॉग आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा. ओके, तर चला आज आपण आता व्लॉगला सुरू करूयात. तर इकडे सत्यनारायणाची पूजा मांडून झालेली आहे. नवीन जोडपं पूजेसाठी बसलेले आहेत. ब्राह्मण त्यांचे मंत्रोच्चार करत आहेत आणि छानपैकी असं धूप दिवाच्या वासामध्ये मस्तपैकी अशी पूजा चालू झाली आहे. इकडे दादा बहिणी छानपैकी कृष्ण भगवानांना पंचामृताने अभिषेक करतात. असं बोलतात की नवविवाहितेला म्हणजे नवीन लग्न झालेल्या कपल्सचं जोपर्यंत सत्यनारायण होत नाही घरामध्ये तोपर्यंत संसाराला त्यांची सुरुवात होत नाही. सत्यनारायणाची पूजा नवविवाहित जोडप्याने एकत्र बसून केलेली खूप शुभ असतं पूर्ण घरासाठीच. तर इकडे मस्तपैकी असं छान अभिषेक चालू आहे आपल्या गणपती बाप्पा आणि श्री गणेशाचा. आमची नवीन नवरीबाई खूपच गोड दिसत आहेत, आमच्या नवीन वहिनीच आहे. आणि माझा दादा तर छानच दिसतो, त्याच्यात नो डाऊट. तर आता असं छानपैकी अभिषेक करून झाल्यानंतर दादाने इकडे प्रसाद देवाला दाखवलेला आहे, नैवेद्य. आणि तो जो काही शिरा आहे तो माझ्या मम्मीनी बनवला आहे, माझ्या छोट्या मम्मीनी. एकदम टेस्टी बनला होता शिरा. आणि आता ही सगळी पूजाविधी तुम्ही बघा. पुढे ब्लॉगमध्ये मी व्हॉइस ओव्हर नाही करणार, कारण ब्लॉगमधला जो व्हॉइस आहे तोच ऐकून ब्लॉग बघण्यात जास्त मजा येईल तुम्हाला. हरि ओम शुद्धवाला सर्वशुद्धवालो मणिमालस्ताशिनाः श्वेतः श्वेताक्षो गुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णाज्जावावलितारूपाः पार्जन्याः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्तरेण ब्रह्मसुभासने पीठे संस्थाप्य गुरुपत्रं समर्पयामि। बाळकृष्णाला असा हार घालायचा। मल्यानि वन्येनि मात्यानि वैकुण्ठानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां मा पुष्पां पुष्पमालिकां समर्पयामि। तुम्ही इथलं फळाला हात लावायचा। ओम प्राणाय स्वामिनाय स्वाउदनाय स्वागमनाय स्वापूर्ण ब्रह्मणे महानैवेद्यं समर्पयामि। उपवासः देवी राहू गीतांबुलं द्रव्य दक्षिणां समर्पयामि। गणपती बाप्पाचं बाळकृष्णाचं स्मरण करायचं, त्यांना सांगायचं जो काय आजपासून माझा नवीन संसार, माझं म्हणजे तुमचा दोघांचा एकाचा संसार काही होत नाही, दोघांचा जो काय आमचा नवीन संसार जो काही चालू झालाय त्याच्यात तुम्ही आम्हाला वहिनींना तुमच्या वहिनींना भैयाला श्रीनिवेदा वैशर्यने विष्णुगोपादाभ्यः तो धर्मानि धारयन्ना
तेनायुपमानेन पुण्यपुण्याः दीर्घमायुरस्ति भवन्तु कुर्वन्तु तेनायुपमानेन पुण्यपुण्याः दीर्घमायुरस्तु त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं पूर्वा खालचं तांबे पूर्वारुकमेव वन्दना मृत्युमुक्षीयमामृतात् तेन आईला लावायचं होतं तेनायुपमानेन पुण्यपुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तु कुर्वन्तु तेनायुपमानेन पुण्यपुण्याहं दीर्घमायुरस्तु सगळ्यांना आता एक एक शिरसा वंदयेत आत्मा आम्ही उठलो तुझा मंगलम मुंडलीकाक्ष मंगलाय तनो रे श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण कथेला आरंभ होत आहे अध्याय पहिला फार पूर्वी नैमिषारण्यात सूत मुनींनी शौनक नावाच्या ऋषींना ही दिव्य व पवित्र कथा सांगितली. सूत म्हणाले, हे ऋषो, एकदा नारद प्राची बेटा घ्या. त्याशिवाय सोडायचं नाहीये. ते बंद कर जरा. जोर. नाही तसं नाही चालत. सेम होतं. एक होती चिव, एक होती काऊ. प्राचीचं नाव घेतो आता, माझं डोकं नका खाऊ. गुगल मध्ये नाही, जे आठवण त्यांनी घ्यायचं. बोल ना. काचाच्या बशीमध्ये चकचकीत दही, माझ्या मंगळसूत्रावर म्हण आशुतोष यांची सही. बोल. आठवण राहिलं का? काय काचाच्या बशीमध्ये चकचकीत दही, काचेच्या बशीत चकचकीत दही, माझ्या मंगळसूत्रात वर वर आशितोषची इसे. डायरेक्टली मोठंच एकदम मंगळसूत्रावरच जायचं. दादा वहिनींचा असं छान सत्यनारायणाचा पूजेचा सोहळा पार पडला आणि त्यानंतर पूर्ण फॅमिली आम्ही मिळून वरती गेलो टेरेसवरती. थंडी भरपूर आहे, कधी पडते कधी नसते कधी असते. तर आजही थंडी खूप कडकडीत होती, त्यामुळे मस्तपैकी अशी लाकडं जाळली होती आणि सगळेजण मस्त शेकत बसले होते. त्यामध्ये होते आमचे कुत्रे पण. ही आहे आमची एल्सा आणि तिकडे तो शेपूट हलवतोय का, तो आहे आमचा जोरो. तर छानपैकी असं शेकून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण देखील केलं. जेवणाला होतं मम्मीने बनवलेलं पुरी, परत मटार पनीरची भाजी, वरण आणि भात होतं. पण सिम्पल अँड डिलिशियस होतं जेवण. तर इकडे आता मी खाली आली आहे वरतून कॅमेरा घेऊन. तर आता आमच्या घरात आगमन झालेलं आहे नवरीच्या मम्मी पप्पांचं. हे आहेत नवरीचे पप्पा आणि मम्मी. त्यांनी दादा वहिनीसाठी दादा वहिनींसाठी गिफ्ट आणलं होतं आणि मम्मा पप्पांसाठी आहेर आणलं होतं. तर तेच देतात आत्ता इकडे. तर दादा बसलाय
ह्यांच्यात काय डिस्कशन चालू होते बाबा. म्हणजे रिच्युअल्स काहीतरी उलट पुलट होत होते, ते त्यांनी सुलट केले आणि मग आता ते करतायत. सो इकडे बघू शकता तुम्ही की मस्तपैकी माझ्या दादाला टोपी घातली आहे दादाच्या सासरे बुवांनी, आणि छानपैकी तिलकही केलेला आहे आणि दादाला टॉवेल टोपी. आणि आता माझ्या दादाच्या सासूबाई म्हणजेच माझ्या वहिनीच्या मम्मीबाई म्हणजे मम्मी सॉरी आता मम्मीची ओटी भरणार. अरे 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 नाही, वहिनीची ओटी भरणार आहेत. समजून घ्या थोडंसं. होतं असं कधी कधी उलटं पालटं माझ्याकडून पण. तर इथे सगळे हे रिच्युअल्स आम्ही कंप्लीट केले. अशी छानपैकी पूजा, जेवण, भांडे कुंडे घासले आणि मस्तपैकी सत्यनारायणाचा आशीर्वाद घेतला. वहिनीच्या मम्मी पप्पांनी आणलेलं होतं छोटंसं गिफ्ट फॅमिलीकरता, ते एक्सेप्ट केलं. छोटंसं नाही, बॉक्स बघता बरंच मोठं गिफ्ट आहे हे, तर ते एक्सेप्ट केलं. आणि मग नेक्स्ट प्लॅन होता आमचा, आम्ही चाललो होतो मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला. टिंग डिंग डिंग. तर माझ्या छोट्या दादाने म्हणजे माझ्या आशिष दादाने आणि माझ्या छोट्या वहिनीने म्हणजे माझ्या प्रेयसी वहिनीने आम्हाला लॉंग ड्राईव्हला नेलं होतं. तर इकडे आम्ही निघालो. मी बोलून दाखवू का तुमच्या समोर? पण मला हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे परदेशी फॅमिली. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:15 आणि आम्ही विथ फॅमिली म्हणजे विथ थोडीशीच फॅमिली, अर्धी घरी आहे, विथ फॅमिली चाललेलो आहोत कापूर रोडला. तर कापूर रोडला कशासाठी चाललेलो आहोत आम्ही? चहा पिण्यासाठी. ही गाईडलाईन होती जी की माझ्या दादाने मला शिकवलेली होती. इकडे माझी आत्ती कुठे आहे? आत्ती बसलेली आहे. इथे दादा बसलाय. हाय नको करू, हाय नको करू, तिकडे बघ. आणि इथे आहे दादा वहिनीला पाठीमागे जाऊ दे, झोपेल तरी व्यवस्थित. आणि इकडे आहे वहिनी, झोपली आहे, दामली आहे, मागे आहे हा. बाबूचं खरं नाव काय होती? अनिकेत उर्फ बाबू. आणि इकडे आहे वंशिका उर्फ वंशा. आणि इकडे आहे रोहिणी कांबळे उर्फ चिकू. रोहिणी कोणाचं नाव आहे? सॉरी तिचं रोहिणी नाव आहे, आत्तीचं नाव आहे सविता कांबळे आणि तिचं निकनेम आहे चिकू आत्या. तर आता इकडे तुम्ही बघू शकता, थांबा मी तुम्हाला दाखवते बघण्यास. इकडे असे लावलेले आहेत कॉमेडी व्हिडिओज. हा आहे रस्ता, दिवे घाट आहे. हा दिवे घाटाचा रस्ता आहे, समोर दिसतोय तो. आणि आम्ही आता चाललेलो आहोत. पोचल्यानंतर तिथे तुम्हाला कसा चहा भेटतो ते दाखवते. कटिंग चहा पिण्यासाठी आम्ही थांबतोय आता थोड्या वेळाने. तर तुम्ही बघा कटिंग चहा कसा भेटतो दिवे घाटामध्ये, नाही कापूर वळला, दिवे घाटामध्ये दिवे. तर आता आम्ही इथे थांबलेलो आहोत चहा घेण्यासाठी. आणि आम्ही आता चहा घेऊन इथून पुढचा प्रवास करणार आहोत. याच्यात मी दिसतच नाहीये, इथे दिसते. इथे आमची वहिनी झोपली आहे.
इथे दादा तिला उठवतोय. अरे 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 बहिणीनी असं तोंड झाकलेलं आहे थोडा. नको रे ना तो तिला उचमळते रे खाणं होत खाय. बाबू एक काम कर तू मध्ये बस मी पाहतो माझं जाऊन झोपतो. पॉझिटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह आहे. ओ पॉझिटिव्ह ओ सांगतो मी सांगू तुला मला माहिती आहे ना. तू असणार आहेस ए पॉझिटिव्ह. नाही तो ओ पॉझिटिव्ह आहे मला माहिती. ह्यांच्या लोकांचं आहे ना सगळ्यांचं जेंट्स लोकांचं ओ पॉझिटिव्ह. पोचे आपण पोचे दिवे घाट के अर्धे रस्ते पे. आपण मॅगी खाणे आते उधर तुम्ही मॅगी खायला एवढं लागतं? तर 2 का 3 वेळा चालू आहे. त्यानंतर नाही आलो आमच्याकडे कार नव्हती. मी आहे गरम गरम चहा. तर आता कापूर होळला पोचलेलो आहोत आम्ही आणि हे आहेत आमचे गरमागरम वडापाव आणि इकडे आहेत आमचे चंगू मंगू आणि इकडे आहे आमची चिकू. आणि आहेत आमची कबीर आणि प्रीती. कळलं का? तिकडे तिकडे त्या स्ट्रोलच्या पाठीमागे आहेत. ते पान पान दाखव आम्हाला. आम्ही घेतलंय वडापाव आणि वहिनीने घेतलंय पान आणि त्यावरती म्हणते आता मी गाणं. पान खाए वहिनी हमार. टी चहा नाही येत टी. काय तो टी. आती दादा मागाशी मला काय करत दादा दादा मगाशी मला हाईड करत. दादा मगाशी मला हाईड करत होता. हाईड हाईड गाईड नव्हता ग हाईड करत होता. आणि हा आहे काय दादा टी. टी मी मगाशी चहा म्हणते ते म्हणते नाही टी. आणि हे आहे चिली. आम्ही आलो होते चहा प्यायला आणि आता आम्ही खातोय. दादा दाखव काय खातोय तू. ते काय खाताय वहिनी तुम्ही. आती बघू. आम्ही खातोय गरमागरम. येते का चमच मॅगी. नाही नाही झालं खरं. व्हिडिओ साठी तेवढं चालतंय. आणि आत्ता झालेला आहे टाइम 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 झालेला आहे 2:36. आम्ही आहोत कापूर होळला खात आहोत गरमागरम मॅगी. आणि माझा दादा बघा कसा दृष्टपुष्ट आहे विदाउट जर्किंग. असं कोणी थांबू शकतं का थंडीमध्ये. तो थांबलाय. घरी गेल्यावर 2-3 बेचाना घेऊन जॉब मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया बतावैया रमैया बतावैया
हिच्यावर कार्तिकीवर तुझ्यावर आहे कार्तिकीवर मग ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया. तर हे होतं आमचं लॉंग ड्राईव्हचं व्हिडिओ, सत्यनारायणाची पूजा आणि असं मस्तपैकी अंताक्षरी एन्जॉय करत आम्ही त्यानंतर घरी गेलो रात्री 4 वाजता. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंटही करा. चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. गाणं आहे म्हणे, कुठलं गाणं कवर ना की किती तरी भेंडी चढली